तर मित्रांनो, श्री राम समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, सध्या मी आलेलो आहे मांजरे येथे, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. तर पाठीमागचं एक शिव मंदिर आहे प्राचीन. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील मांजरे गावात असलेल्या प्राचीन महादेवाच्या मंदिरात. तर मित्रांनो, शेकडो वर्षाचा इतिहास असलेले हे मंदिर स्थानिक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे हजारो भक्त भगवान शिवाच्या दर्शनासाठी येत असतात. तर पाहू शकता, हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारावरती अशी देवदेवतांच्या मूर्ती आहेत. तर मित्रांनो, शांत वातावरण आणि प्राचीन परंपरा यामुळे हे मंदिर आध्यात्मिक ऊर्जा देणारे आणि पवित्र स्थान मानले जाते. तर आता सध्या आपण मुख्य प्रवेशद्वारामधून आत चाललेलो आहे मंदिरामध्ये. तर पाहू शकता, हा समोरचा मंदिराचा परिसर आहे. तर समोरच एक मोठा वटवृक्ष आहे मित्रांनो. तर हा वटवृक्षाचं नाव आहे पिंपळ. तर पाहू शकता, आणि हे समोर जे दिसत आहे हे हनुमान मंदिर आहे मित्रांनो. तर सध्या आपण आता हनुमान मंदिराकडे चाललेलो आहे. या मंदिराच्या आवारामध्ये दोन छोटी मंदिरं आहेत, एक हनुमान आणि दुसरं श्रीकृष्णाचं. तर पाहू शकता, हे सुंदर अशी हनुमानरायाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, मांजरी गावातील हे मंदिर खूप जुने ग्रामदेवताचे शिव मंदिर मानले जाते. तर स्थानिक परंपरेनुसार हे मंदिर शेकडो वर्षापूर्वी गावकऱ्यांनी आणि स्थानिक जमीनदारांनी बांधले असेही म्हणले जाते. तर येथे पूर्वी साधू संत तपश्चर्या करीत असत. तर पाहू शकता, हा या मंदिरामधील आवारातील सर्वात मोठा हा वटवृक्ष आहे पिंपळाचा. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये वर्षभर पूजा चालू असते, पण काही सण खूप महत्त्वाचे असतात. एक श्रावण महिना, दुसरं दर सोमवार. तसेच या मंदिरामध्ये अभिषेक, दूध, बेलपात्र. तर हे आहे मित्रांनो श्रीकृष्ण मंदिर. पाठीमागे श्रीकृष्णाची अशी सुंदर अशी मूर्ती आहे आणि समोर नंदी आहे, पाहू शकता तुम्ही. तर या मंदिरात महाशिवरात्री उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भरवला जातो. तसेच रात्रभर जागर, भजन आणि अभिषेक अशी छोटी यात्रा पण या महाशिवरात्री दिवशी बसते. तर पाहू शकता, हा मंदिराचा समोरचा परिसर आहे. आता आपण सध्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत. तर मंदिराभोवती शांत आणि ग्रामीण वातावरण आहे. सकाळ आणि संध्याकाळी भक्तांची गर्दी असते. तर पाहू शकता, हा सभा मंडप आहे. तर हे कशाची मूर्ती आहे मला काय माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता, एक लोखंडी स्टँड आहे, याच्यामध्ये भस्म ठेवलेला आहे. तर सध्या आपण आता मंदिरात आत आलेलो आहे. हे आहे अंतराळ, पाहू शकता तुम्ही समोर. तर मंदिराची रचना अशी आहे की सर्वसाधारणपणे पारंपरिक दख्खन शैलीत आहे हे मंदिर. पाहू शकता तुम्ही ही दगडी रचना. तर पवित्र अशा कृष्णामाई काठावरती हे श्री क्षेत्र मांजरी गावाच्या नैऋत्येस हे महादेव मंदिर आहे. तर उभारणी प्राचीन असून दिव्य संस्कृती परंपरा लाभलेले हे पंचक्रोशीतील प्रसिद्ध असे हे जागृत देवस्थान मानले जाते. तर पाहू शकता, गर्भगृहातील नंदी आणि शिवपिंड आहे. तर मंडप भक्तांना दर्शनासाठी जागा, तसेच नंदीची मूर्ती, काही ठिकाणी दगडी आणि चुन्याच्या बांधकामाची जुनी पण रचना दाखवते.
पण इथं या गर्भगृहामध्ये नंदी शिवपिंडीच्या खूप जवळ आहे, पाहू शकता तुम्ही समोर. तर मंदिरात मुख्य देवता भगवान शिव आहे आणि मंदिरात सामान्यत खालील मूर्ती शिवलिंग आणि नंदी महाराज आहेत. तर पाहू शकता माझ्या पाठीमागे हा मंदिराचा समोरचा पूर्ण परिसर आहे. तर सर्वसाधारणपणे या मंदिराचे बांधकाम 150 वर्षापूर्वी झाले असा उल्लेख इथे करण्यात आलेला आहे. तर या मंदिरातच एक उंबराचं झाड आहे, पाहू शकता समोर तुम्ही. आणि अशी कडेने झाडे लावण्यात आलेली आहेत. मंदिराच्या चौबाजूनी कंपाऊंड आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं पाण्याची सोय करण्यात आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे मुख्य प्रवेशद्वार आतून असं आहे, पाहू शकता तुम्ही.